अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामध्ये मोदी साहेब खूप टेन्शनमध्ये आहेत. त्याचं कारण असं आहे की अमेरिकेच्या सोबत राहावं का इराणच्या सोबत राहावं का इस्रायलच्या सोबत राहावं का रशियाच्या सोबत राहावं, या गोंधळामध्ये सध्या आपले मोदी साहेब आहेत आणि यातले कुठलेही संबंध ते खराब करायला तयार नाहीत आणि ते करूही नयेत. पण प्रश्न असा आहे की जर समजा आपण गप्प राहिलो तर नंतरच्या आपल्या एखाद्या अशा परिस्थितीमध्ये यातला एखादा देश आपल्यासोबत येईल का? आणि याचेच परिणाम आपण ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस बघितलेले आहेत की ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस कुठल्याही देशाने भारताला पाठिंबा दर्शवला नाही. आता अमेरिकेनं नाही, चीननं नाही, इराणनं नाही, रशियाने नाही. रशियाने थोड्याफार प्रमाणामध्ये सांगितले की आम्ही भारताच्या बाजूने आहोत, पण असं ठोस मात्र पाऊल कुठल्याही देशाने आपल्या बाजूनं टाकलेलं नव्हतं. आणि त्याचाच परिणाम आपण बघतोय की आजही आपण त्याच भूमिकेमध्ये आहोत की आम्हाला कोणाची साथही नको आहे आणि आम्ही कोणाला साथही देणार नाही, अशा परिस्थितीमध्ये आहोत. आता असं का होतंय? त्याचं कारण असं आहे की रशिया हा जो देश आहे, या देशाकडून आपण 35% तेल आयात करतो. जर आपण अमेरिकेसोबत गेलो तर रशियाचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. जर समजा आपण इराणसोबत गेलो किंवा इस्रायलसोबत गेलो तर त्याचे परिणाम वेगळे होऊ शकतात. समजा आपण इराणसोबत गेलो तर आपल्यावरती अमेरिका नाराज होऊ शकते आणि अमेरिकेकडून जे आपल्याला टेरिफ लावलं गेलेलं आहे 126%, ते 18% काही बाबतीमध्ये आहे, 126%. आता परत त्या म्हणजे जे सौर ऊर्जेचे जे काही पॅनल आपण त्यांच्याकडे पाठवतो त्याच्यावरती लावलेलं आहे. याचेही परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. त्याच्यामुळं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण अमेरिकेकडून जवळपास 4 ते 5% तेल आयात करतो, त्याचेही परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. जर समजा रशिया आपल्या विरोधात उभा राहिला आणि आपण अमेरिकेला पाठिंबा दिला तर रशियामधून येणारं 35% तेल थांबवलं जाऊ शकतं. आता थांबवलं जाऊ शकतं किंवा ते आपल्याला नंतर महागातही पडू शकतं. आता इराणमधून आपण जवळपास 20% तेल आयात करतो, 18 ते 20%. जर इराणने हे तेल थांबवलं तर आपल्याला अमेरिकेकडून विकत घ्यावं लागेल किंवा रशियाकडून विकत घ्यावं लागेल. रशियाकडून आपण ऑलरेडी 35% घेतोय, अमेरिकेकडून आपण 4 ते 5% घेतोय, पण अमेरिकेकडून घेणं आपल्याला परवडणारं नाही कारण ते जास्त महागात जाऊ शकतं. इराण ज्या पद्धतीनं आपल्याला स्वस्तामध्ये तेल देतं त्या पद्धतीनं अमेरिका देईल की नाही सांगता येत नाही. इराणचे आणि भारताचे संबंध हे खूप जुने आहेत आणि त्याच्यामुळे इराणकडून आपण आतापर्यंत तेल घेतलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इराणच्या बाजूने उभं राहिल्यानंतर अमेरिकेच्या विरोधामध्ये जाण्यासारखं आहे आणि इराणच्या बाजूने जर आपण उभं राहिलो तर आपल्याला आणखीन काही देशांचे परिणाम भोगावे लागू शकतात. त्याच्यामध्ये सौदी अरेबिया आहे, UAE आहे, कतार आहे आणि या सगळ्या देशांकडून आपण थोड्या प्रमाणामध्ये तेल विकत घेत असतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचे परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. आपण जर सौदी अरेबियाचा विचार केला किंवा UAEचा विचार केला तर आपण त्यांच्याकडून 12 ते 13% किंवा 8% ते 13%च्या आसपास आपण यांच्याकडून तेल आयात करतो. त्याच्यामुळे त्याचेही परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इस्रायलसोबत आपले संबंध खूप जुने आहेत, तेही चांगले आहेत. पण आपण जर इस्रायलची बाजू घेतली तर रशिया आपल्यावरती नाराज होऊ शकतो आणि रशियाचे संबंध आपले आणखीन त्याच्यापेक्षा जुने आहेत. कारण रशियाने आपल्याला काश्मीरच्या प्रश्नामध्ये जेव्हा नेहरू होते त्यावेळेस रशियाने एकाच देशाने आपल्याला पाठिंबा दिला होता. बाकी अमेरिका असेल, रशिया असेल, फ्रान्स असेल, या सगळ्या देशांनी आपल्या विरोधामध्ये मतदान केलं होतं. रशिया हा एकमेव देश आहे जो आपल्या बाजूने उभा राहिला होता. आता या रशियालाही नाराज करून परवडणार नाही कारण त्याच्यासोबतची मैत्री जुनी आहे, त्याच्याकडून आपण 35% तेल घेतो, त्याच्यामुळे त्याचीही नाराजी आपल्याला परवडणारी नाही. म्हणून या सगळ्या गोंधळामध्ये सध्या भारत आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा गोंधळ का झालेला आहे? तर हा गोंधळ याच्यामुळे झालेला आहे की भारताला कोणत्याही प्रकारचं परराष्ट्र धोरण नाही. आता आम्ही असं म्हटल्यानंतर तुम्ही डायरेक्टली ChatGPTवर जाल किंवा Google Geminiवर जाल आणि तुम्ही सर्च कराल की भारताला परराष्ट्र धोरण आहे का, तर तुम्हाला ते सांगेल की हो आहे, पण ते कुठल्याही प्रकारचं कागदोपत्री नाही. तुम्ही त्या AI ला थोडंसं धमकावा आणि मग विचारा की खरंच आहे का, याचे काही संदर्भ आहेत का, त्यावेळेस मग तो मात्र माघार घेईल. कारण AI काय करतं, AI हे सगळीकडची माहिती जमा करतं जी त्याच्यावरती उपलब्ध आहे. आणि आतापर्यंत आपल्या लोकांनी असं लिहिलेलं आहे की भारताचं परराष्ट्र धोरण, भारताच्या परराष्ट्र धोरणावर पुस्तकं असं बरंच लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे ते घेणार आणि तेच सांगणार बिचारा, कारण त्याला तुम्ही तेच शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त ते काही सांगू शकत नाही. पण तुम्ही जर त्याला धमकावलं ना तर मग ते सांगेल. त्याला पुन्हा विचारा
की परराष्ट्र धोरण आणि परराष्ट्र संबंध याच्यामध्ये काय संबंध आहे, मग तो मात्र ताळ्यावर येईल की धोरण आणि संबंध वेगळे आहेत. भारताचे फक्त इतर राष्ट्रांशी संबंध आहेत, जसे की भारताचे इस्रायलशी संबंध आहेत, भारताचे अमेरिकेशी संबंध आहेत, भारताचे रशियाशी संबंध आहेत, भारताचे इराणशी संबंध आहेत, सौदी अरेबियाशी आहेत, UAE आहेत, कतारशी आहेत, सगळ्यांशीच भारताचे संबंध आहेत. पण भारताचं परराष्ट्र धोरण मात्र नाही. त्याच्यामुळे AI ला जर तुम्ही धमकावलं ना की याचे संदर्भ दे आणि याचे पुरावे दे, तर ते म्हणेल माझ्याकडे पुरावे नाहीत, पण असं विकसित होणारं परराष्ट्र धोरण आपल्याकडे आहे. आणि मग हे जे काही संबंध आहेत ना, याला AI परराष्ट्र धोरण असं म्हणतं, पण परराष्ट्र धोरण असं नसतं. परराष्ट्र धोरण हे निश्चित असं एक डॉक्युमेंटेशन असतं, पण ते डॉक्युमेंटेशन आपल्याकडे नाही. त्याच्यामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या संदर्भामध्ये तुम्हाला जो काही विचार हे सांगेल ते चुकीचा असेल. त्याच्यामुळं सध्याची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे की मोदी साहेब शांत का आहेत, कारण आपले फक्त परराष्ट्र संबंध हे चांगले आहेत, परराष्ट्र धोरण नाही. परराष्ट्र धोरण आपल्याकडे कुठलेही डॉक्युमेंट नाही. तुम्हाला जरी मोठमोठ्या नेत्यांची नावं सांगितली जात असतील, स्ट्रॅटेजी बनवणाऱ्यांची नावे सांगितली जातात, असं कुठलंही नाही. भारताने जे सुरुवातीला अलिप्तवाद धोरण स्वीकारलेलं होतं ते आता नाही आहे. त्याच्यामुळं संबंध चांगले आहेत, फक्त एवढंच आहे, याच्या पलीकडे काहीही नाही.